आज आपण करूया प्रॅक्टिस सेट 2.6. याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर शाब्दिक गणित आहेत, काही वर्बल क्वेश्चन्स आहेत. वर्बल क्वेश्चन्सचं आपल्याला आधी इक्वेशनमध्ये रूपांतर करायचं आणि त्यानंतर ते सॉल्व्ह करून त्याचं जे काही उत्तर आहे ते काढायचं आहे आपल्याला. दिलेलं गणित व्यवस्थित वाचा, त्यावरून तुम्हाला काय काय लक्षात येतं ते लक्षात घ्या आणि त्याच्यावर नंतर जे आहे ते आपल्याला गणित करता येईल. काय दिलेले बघा, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. एवढं एक वाक्य दिलेलं आपल्याला, म्हणजे प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार दिलेला आहे, तो 84, 84. तर आपल्याला विचारलं काय, फाइंड द पर्सेंटेज. आता सुरुवातीला आपण काय करूया, तिचं आजचं जे काही वय आहे की नाही हे ॲझ्युम करूया. लेट टुडेज प्रगतीज एज टुडेज प्रगतीज एज बी. कुठलेही एक व्हेरिएबल आपण इथे ॲझ्युम करू शकतो, x इयर्स. देअरफॉर काय काय माहिती मिळेल आता, 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वी किती असेल, आज x वर्ष आहे, आज x आहे, याचा अर्थ 2 वर्षापूर्वी किती असेल, x + 2 असेल. आणि 3 वर्षानंतर किती असेल, x + 3, आजचं वय अधिक 3 वर्ष. देअरफॉर बाय गिवन कंडिशन काय मिळते आपल्याला बघा, तर दोघांचा गुणाकार आहे. कुठल्या दोघांचा गुणाकार आहे, तर 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय. 2 वर्षापूर्वीचं वय किती आलेलं आहे तिचं, x + 2. 3 वर्षानंतरचं वय किती आहे, x + 3. या दोघांचा गुणाकार किती आलेला आहे, 84. आता याला एक त्याला सॉल्व्ह करूया. x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया, -2 ने पण मल्टिप्लाय करूया आणि काय ते बघू. x गुणिले x म्हणजे x². x × 3 + 3x -2 × x -2x -2 × 3 -6 = 84. काय सॉल्व्ह होते, त्याची परत होते इथे x² + x 3 - 2 म्हणजे 1x -6 आणि हे 84 जे ते बरोबर चार इकडे घेऊन ते -84 होते. अजून एक पाहिजे आपल्याला काय मिळते, x² + x -6 -84 म्हणजे -90 = 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आपल्याला इथे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. आता कसं सॉल्व्ह करायचं, अवयव पद्धतीने सगळं सोपं असतं, त्यामुळे अवयव पद्धतीने आपण करू. काय दिलेलं आहे बघा, 90 आणि याचं कोएफिशियंट 1, 90 × 1 म्हणजे 90 -90. अवयव पाडायचे. काय काय अवयव पडतील याचे, 15 6 अजून 45 2 90 1 10 9 असे अवयव वेगवेगळे आपल्याला मिळतील. आता या अवयवामध्ये आपल्याला काय अवयव पाहिजे, असा अवयव पाहिजे 2 की ज्या दोन अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी ही अधिक 1 आली पाहिजे आणि गुणाकार वजामध्ये. याचा अर्थ सरळ असा आहे, एक संख्या जी आहे अवयवामधली 1 वजा असणार आहे 1 अधिक असणार आहे. कुठल्या संख्येला वजा चिन्ह द्यायचं, तर आता इथं बेरीज अधिक पाहिजे, त्यामुळे छोट्या संख्येला वजा आणि मोठ्या संख्येला अधिक, म्हणजे अधिक 10 आणि अधिक 9. का बरं अधिक 10 आणि अधिक 9, 10 - 9 म्हणजे 1, 10 - 9 म्हणजे 1, इथलं 1 व्हायला आपल्याला मिळेल. म्हणजे अवयव पडले ते अवयव लिहून घेऊ आपण. x² + 10x - 9x - 90 = 0. या xचं रूपांतर जे आपण ते 10 - 9 मध्ये केलेलं. x² आणि 10x याच्यामध्ये x कॉमन मिळेल, x इथे x राहिला, इथे +10 राहतील. इथे -9 कॉमन मिळतील आपल्याला. -9 कॉमन काढल्यावर ब्रॅकेटमध्ये काय राहते, x + 10 = 0. या दोन ब्रॅकेटसाठी एक ब्रॅकेट आणि उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असं लिहूया आपण, x + 10 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 9 = 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ कुठली तरी एक संख्या 0 असायला पाहिजे, म्हणजे x + 10 बरोबर तरी 0 किंवा x - 9 बरोबर तरी 0. Therefore x = 0 - 10 which is equal to -10 or x = 0 + 9 = 9. आता काय ॲझ्युम केलं होतं, दोन किमती आल्या खऱ्या, पण ॲझ्युम काय केलं होतं आपण बघा. लेट प्रगतीज टुडेज एज बी x इयर्स. तिचं आजचं वय मांडलेलं आहे आपण, वय वजामध्ये असणार नाही आहे, त्यामुळे फक्त x उत्तर काय लागले ते फक्त +9. बट एज can't be negative, therefore x = 9. एवढी एकच किंमत मिळेल.
आता शेवटी जे विचारलेलं होतं आपल्याला वर्बल क्वेश्चन असल्यामुळे आपल्याला आन्सर पूर्ण वाक्यात लिहायला लागेल. काय देअरफॉर प्रगतीज टुडेज एज इज, प्रगतीज टुडेज एज इज 9 years. 9 years. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers is 244. फाइंड द नंबर्स. हा इवन जो शब्द आहे तो बऱ्याच पुस्तकामध्ये नाही आहे, त्यामुळे ते क्रॉस चेक करून घ्या थोडं. बघा आपल्याला जे दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन तयार करायचे. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural number. तर इवन नॅचरल नंबर म्हणजे कसे असतील तर 2, 4, 6, 8 अँड सो ऑन अशा पद्धतीने जे नंबर असतील ते इवन नॅचरल नंबर्स. आपल्याला नंबर माहिती नाही आहे, त्यामुळे आपला एक नंबर जर समजा एक्स असेल तर कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे याचा नंतरचा नेक्स्ट नंबर काय असेल, दोघांमध्ये 2चा फरक आहे. 2चा फरक आहे म्हणजे नेक्स्ट नंबर काय असेल आपला x+2. हा एक एक्स असेल तर दुसरा x+2. असे 2 नंबर आपल्याला मिळतील. दिलेली अट काय त्याच्यानुसार आपल्याला काय काय लिहायचं आहे त्याच्या आधी आपण व्हेरिएबल जे आहे ते अज्युम करूया. कशासाठी व्हेरिएबल लागणार आपल्याला ते लेट दी smaller even natural number b x, therefore greater even natural number is x+2. कंडिशन काय दिलेली ते कंडिशननुसार काय म्हणतो बाय गिवन कंडिशन. काय कंडिशन आहे, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्क्वेअर करायचं त्याचं म्हणजे x² प्लस x+2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 244. याचं एक्सपान्शन करून घ्या जरा. x² प्लस पहिल्या बाजूचा वर्ग x² प्लस 2 इंटू दोघांचा गुणाकार 2 इंटू x 2x त्याची दुप्पट आहे म्हणजे 4x 2चा स्क्वेअर 4 बरोबर 244 किंवा हे बघा 244 बरोबरच्या पाठीमागे लिहिले म्हणजे -244 होते. या दोघांची बेरीज केली ती बेरीज बघा किती येते x² प्लस x² म्हणजे 2x² प्लस 4x प्लस 4 मायनस 244 म्हणजे -240 इज इक्वल टू 0. एक तर इथेच या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून अवयव वाढा किंवा 2 कॉमन मिळते 2 कॉमन काढा 2 डिवाइड करा या इक्वेशनला म्हणजे अजून छोटं होईल इक्वेशन. देअरफॉर x² प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. 2 ने डिवाइड केलं 2x² ला 2 कॅन्सल झालं x². 4 ला डिवाइड केलं 2x मायनस 240 डिवाइड केलं 120. आता 120 इंटू 1 म्हणजे 120 कसले -120 म्हणजे याचे फॅक्टर्स पाहिजे आपल्याला. कसे फॅक्टर्स पाडायचे, दोघांची बेरीज किंवा वजाबाकी +2 आली पाहिजे. याचा अर्थ एक साईन जे आहे ते मायनस असणार एक साईन जे प्लस असणार आहे. अवयव काय काय पडतात बघा 24 25चे 20 27चे अजून 10 12 ठीक आहे 10 12 म्हणजे आपल्याला मिळाले अवयव. 10 12ची जर आपण वजाबाकी बेरीज बघितली 2 दिले 2चा डिफरन्स आहे दोघांमध्ये. आता साईनचा फक्त प्रश्न आहे, साईन कोणाला प्लस द्यायचं आहे कोणाला मायनस द्यायचं. गुणाकार मायनस आहे त्याचा अर्थ याचा दोघांपैकी एका संख्येलाच मायनस आहे पण बेरीज प्लसमध्ये असल्यामुळे मोठ्या संख्येला प्लस छोट्या संख्येला मायनस म्हणजे -10 + 12 असे अवयव पडतील. म्हणजे काय अवयव मिळाले आपल्याला x² -10x प्लस 12x मायनस 120 इज इक्वल टू 0. 2xचं रूपांतर आपण -10x प्लस 12x असं केलं. या दोघांमध्ये काहीतरी कॉमन मिळेल आपल्याला. काय कॉमन मिळते x इन ब्रॅकेट x² मधला x राहिला इथे मायनस x बाहेर आले त्यामुळे 10 राहिले फक्त. इथे +12 कॉमन मिळेल आपल्याला. +12 कॉमन काढल्यानंतर x - 10 ब्रॅकेटमध्ये राहील. आता x - 10 एका ब्रॅकेटसाठी दोन्ही ब्रॅकेटसाठी एक ब्रॅकेट घेऊया x - 10 उरलेलं जे आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x+12 इज इक्वल टू 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 याचा अर्थ काय, एक तर पहिली संख्या 0 किंवा दुसरी संख्या 0 म्हणजे x - 10 इज इक्वल टू 0 और x+12 इज इक्वल टू 0. therefore x is equal to 0 plus 10 म्हणजे +10 और x is equal to 0 minus 12 म्हणजे -12 येते. आता
नॅचरल नंबर आहे एक्स म्हणजे, त्यामुळे मायनसमध्ये तो असणार नाही. बट एक्स इज even natural number, therefore x is equal to minus 12 is not possible. therefore एकच किंमत उरली ती म्हणजे x is equal to plus 10. therefore आता उत्तर आपलं पूर्ण वाक्यात लिहायचं आपल्याला. त्यामुळे काय दिलेलं आहे, स्मॉलर even natural number is equal to x is equal to किती आलेले 10, and greater even natural number is equal to x plus 2y, म्हणजे 10 plus 2y, 10 plus 2 म्हणजे किती येतील तर 12. क्वेश्चन नंबर 3 काय दिलं बघा आपल्याला. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. The number of trees in each row is 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column with the help of following flowchart. एक ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन दिला आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार एक एक इक्वेशन आपण फॉर्म करायचा प्रयत्न करूया. बघा, ऑरेंज गार्डनमध्ये 150 झाडं आहेत असं सांगितलेलं आहे आपल्याला. आता हे 150 झाडं कशा पद्धतीने तर रोज आणि कॉलमच्या स्वरूपात मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला काय सांगितलेली ती म्हणजे सम ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन. ईच रो मध्ये काय आहे तर 5 मोर दॅन, कुणापेक्षा कॉलमपेक्षा. कॉलमची संख्या जर समजा एक्स असतील, एक्स कॉलम्स असतील, उभ्या ओळी जे आहेत त्या एक्स असतील सगळे म्हणून, तर एका रोमध्ये किती झाडं असणार आहेत एक्स प्लस 5. बघा, आडव्या ओळीमध्ये 5 झाडं आहेत, अशा 3 ओळी आहेत तुमच्याकडे. म्हणजे याचा अर्थ काय होते, 5 गुणिले 3 एवढी झाडं आहेत तुमच्याकडे, 5 ते 15. तसं हा क्वेश्चन आपल्याला जे इक्वेशन फॉर्म करायचं त्या इक्वेशन फॉर्म करत असताना जर कॉलममध्ये झाडांची संख्या एक्स असेल तर रोमध्ये किती झाडं आहेत एक्स प्लस 5. या दोघांचा गुणाकार किती येणार आहे तर तो गुणाकार येणार आहे 150. काय दिलेलं आहे आपल्याला त्याच्यानुसार आपण बघूया एक गोष्ट. एक ॲज्युम करूया, लेट नंबर ऑफ trees in each column be x. therefore number of trees in each row is equal to काय सांगितलेलं आपल्याला तर 5 ने जास्त आहे म्हणजे x प्लस 5. therefore बाय गिवन कंडिशन टोटल झाडांची संख्या दिलेली आपल्याला बाय गिवन कंडिशन. काय कंडिशन दिलेली आपल्याला, दोन्ही मिळून जी संख्या असणार आहे ती किती आहे तर 150. याचा अर्थ x इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. मल्टिप्लिकेशन करून बघूया याचं काय, एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5 म्हणजे 5x इज इक्वल टू 150. हे 150 मायनसमध्ये येते पाठीमागे आल्यानंतर -150. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालं, फॅक्टर्स पडायचे. 150 गुणिले 1 म्हणजे 150, इथं पण -150. याचा अर्थ एका संख्येलाच फक्त वजा चिन्ह येणार आहे आणि बेरीज किंवा वजाबाकी किती पाहिजे 5 पाहिजे. काय अवयव पडतील याचे तर याचे अवयव वेगवेगळे पडतील. 25, 6, 30, 5, 15, 10. 15, 10 आपल्या कामाचे आहेत कारण 15 आणि 10 मध्ये 5चा फरक आहे. आता राहिला प्रश्न फक्त मोठं साईन कोणाला द्यायचं, प्लसचं आणि मायनसचं. तर +15 असतील, -10 असतील. का बरं तर मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये येईल आणि बेरीज जी आहे ते प्लसमध्ये येईल. म्हणजे 5xचे जे रूपांतर आहे ते कसं होईल, एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. या 5xचं रूपांतर आपण अशा पद्धतीने केले. आता या पहिल्या दोघांमध्ये काहीतरी कॉमन मिळेल. काय कॉमन मिळते, एक्स ब्रॅकेटमध्ये काय राहते, एक्स मधला एक एक्स इथं आला आहे त्यामुळे एक्स राहिले, 15 राहतील फक्त इथे, एक्स बाहेर आले. इथे -10 कॉमन मिळेल आपल्याला. ब्रॅकेटमध्ये काय राहते एक्स आणि मायनस मायनस प्लस 15 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 15, एक्स प्लस 15साठी एक ब्रॅकेट लिहूया, एक्स प्लस 15. राहिलेले जे आहे ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. त्या दोन संख्यांचा गुणाकार 0 याचा अर्थ एक तर एक्स प्लस 15 बरोबर तरी 0 किंवा
x + 10 बरोबर तरी 0. Therefore x is equal to 0 minus 15. 0 minus 15 म्हणजे -15. or x is equal to 0 plus 10 म्हणजे +10. आपण x काय अजून केलेले तर एका कॉलम मधल्या झाडांची संख्या म्हणजे x आहे, मायनस मध्ये असणाऱ्या झाडांची संख्या नाही, त्यामुळे बट x can't be negative. Therefore x is equal to प्लस मधली व्हॅल्यू किती आली आपली 10. Therefore x काय अजून केलेले आपण नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम. Therefore number of trees in each column is equal to 10 and number of trees in each row is equal to x plus 5 म्हणजे 10 plus 5. 10 plus 5 म्हणजे किती 50. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. Vivek is older than Kishore by 5 years. The sum of the reciprocals of their ages is 1/6. Find their ages. आता किशोरचं आणि विवेकच्या वयामध्ये एक अट दिलेली आपल्याला, त्यामध्ये दोघांमध्ये 5 वर्षाचा फरक आहे आणि त्यांच्या रेसिप्रोकलची जी बेरीज आहे म्हणजे गुणाकार व्यस्ताची जी बेरीज आहे ते 1/6 आहे. आता काय काय दिलेलं आपल्याला त्यानुसार आपण एक गोष्ट मानली. विवेक इज ओल्डर दॅन किशोर, आपल्याला किशोरचं वय मानावं लागेल. लेट एज ऑफ किशोर be x years. Therefore age of Vivek is काय हा ओल्डर आहे, कोण विवेक म्हणजे x त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, x अधिक 5 वर्ष. काय दिले आता बाय गिवन कंडिशन. रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त, याचा अर्थ एक्सचा व्यस्त काय असेल 1/x अधिक x अधिक 5 चा व्यस्त काय असेल 1/x अधिक 5 बरोबर किती दिलेले 1/6. बेरीज करून घेऊया या दोघांच्याकडून. या दोघांचा गुणाकार करू x कंसामध्ये x अधिक 5 आता त्याचा गुणाकार x अधिक 5 गुणिले 1 म्हणजे x अधिक 5 x गुणिले 1 म्हणजे x बरोबर 1/6. यांच्यामध्ये दीर्घ गुणाकार करूया आता किंवा आधी बेरीज करून घेऊया वरची. x अधिक x म्हणजे 2x अधिक 5 खालचं मल्टिप्लिकेशन करूया x गुणिले x म्हणजे x² प्लस x × 5 म्हणजे 5x इज इक्वल टू 1/6. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया यांचं. 6 इन ब्रॅकेट 2x प्लस 5 इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट x² प्लस 5x. काय मिळतं आपल्याला आता 6 × 2 12x प्लस 6 × 5 30 विच इज इक्वल टू एक मल्टिप्लाय करायचं म्हणजे जसं आहे x² प्लस 5x. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये फॉर्म करावं लागेल. कसं फॉर्म करायचं आहे हे सगळं जे बरोबरच्या पुढे घेऊन जाऊ. काय मिळतं आपल्याला x² प्लस 5x मायनस 12x प्लस 30 मायनस 30 होती इज इक्वल टू 0. x² प्लस मायनसमध्ये लिहितो 5 - 12 म्हणजे -7 x - 30 बरोबर 0. 30चे अवयव बघ काय काय मिळतील आपल्याला ते. -30चे अवयव पाहिजे म्हणजे 10 3 6 5 15 2 असे अवयव पडतील. यातले 10 3 हे अवयव आपल्याला लागणार आहेत. का बरं 10 आणि 3 मध्ये फरक जो 7चा आहे त्यामुळे 10 आणि 3 लागतील. आता -7 पाहिजे इथे, त्यामुळे मोठ्या संख्येला मायनस चिन्ह छोट्या संख्येला प्लस चिन्ह -10 अधिक 3 असे अवयव पडतील. x² -10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. या -7x रूपांतर फक्त -10x आणि प्लस 3x मध्ये केलं आपण. आता या दोघांमध्ये काहीतरी कॉमन मिळतं आपल्याला. काय कॉमन मिळतं x ब्रॅकेटमध्ये काय राहतं x -10 प्लस 3 इथे कॉमन मिळतील. ब्रॅकेटमध्ये काय राहतं x -10 इज इक्वल टू 0. x -10 आणि x प्लस 3 x -10 दोन ब्रॅकेटसाठी एक ब्रॅकेट x प्लस 3 राहिलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांचा गुणाकार 0 आहे. याचा अर्थ x -10 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. Therefore x इज इक्वल टू 0 प्लस 10 म्हणजे 10.
और एक्स इज इक्वल टू 0 मायनस थ्री आणि एक्स काय आहे तर वय मग वजामध्ये असणार आहे का ते नाही बट एक्स इज एज therefore x is equal to किंवा x is not equal to -3 therefore x is equal to 10 x काय आहे तर किशोरचं वय therefore age of Kishore is equal to 10 years and age of विवेकचं वय किती आहे 1+5 म्हणजे 10+5 10+5 म्हणजे किती आहे 15 वर्षे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला 6वा सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन फर्स्ट म्हणजे पहिल्या परीक्षेपेक्षा त्याला 10 मार्क जास्त मिळाले दुसऱ्या टेस्टमध्ये 5 times the score of the second test is the same as the square of the score in first test. Find his score in first test असा प्रश्न विचारला आपल्याला. आता फर्स्ट टेस्टमध्ये किती मार्क्स असतील हे आपल्याला ॲज्युम करावं लागतील आधी. सुयश गणित वाचल्यानंतर लक्षात येईल एक गोष्ट ती म्हणजे फर्स्ट टेस्टमधलेच मार्क आपल्याला ॲज्युम करायचे त्यानुसार बघायला. लेट सुयश scored x marks in first test. Therefore, सुयश scored किती मार्क जास्त मिळाले त्याला 10 x plus 10 marks in second test. Marks in second test. एक कंडिशन आपल्याला दिलेली आहे. काय कंडिशन दिलेली आहे 5 times the score of the second test याचा 5 पट याच्या वर्गाबरोबर आहे असं सांगितलेलं आपल्याला. Therefore, by given condition 5 times the score of the second test 5 into x plus 10 is equal to same as the square of the score in first test x square. Multiplication करायचं 5 into x 5x plus 5 into 10 50 is equal to x square. हे सगळे बरोबरच्या पुढे घेऊन जाऊ म्हणजे काय म्हणतात आपल्याला x square minus 5x minus 50 is equal to 0. आता 50चे अवयव पाडेल आपण 50चे काय काय अवयव पडतील 25 2 10 5 याच्यातले 10 आणि 5 आपल्याला अवयव लागतील. का बरं दोघांमध्ये फरक 5 आहे आपल्याला पण बेरीज वजा केली पाहिजे तर 5 पाहिजे पण ते वजा 5 असल्यामुळे मोठ्या संख्येला वजा चिन्ह छोट्या संख्येला अधिक चिन्ह अशा पद्धतीने वजा 10 आणि अधिक 5 अशा अवयव पडतील आपल्याकडे. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये कॉमन मिळतं एक्स कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय होतं एक्स मायनस 10 प्लस 5 कॉमन मिळेल इथे एक्स मायनस 50ला 5ने भाग केला 10चा म्हणजे एक्स मायनस 10 एक्स मायनस 10 साठी एक ब्रॅकेट केला आपण एक्स मायनस 10 उरलेलं जे आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. दोन संख्यांचा गुणाकार शून्य याचा अर्थ काय तर एक तर पहिली संख्या शून्य आहे म्हणजे एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. Therefore, x is equal to 0 minus 10. 0 minus 10 पुढे येऊन प्लस 10 0 प्लस 10 प्लस 10 और x is equal to 0 minus 5 म्हणजे मायनस 5. आता मार्क आहेत एक्स म्हणजे काय आहे मार्क आहेत मार्क निगेटिव्हमध्ये असणार नाहीत त्यामुळे x is equal to minus 5 is not possible. But marks can't be negative. Therefore, x is not equal to minus 5. Therefore, x is equal to 10. आपल्याला विचारलेलं काय तर फर्स्ट टेस्टमध्येच मार्क विचारले सुयश स्कोर्ड मार्क्स इन किती फर्स्ट टेस्टमध्ये ते एक्स उत्तर आपल्याला मिळालेलं. Therefore, सुयश scored 10 marks in first test. सिक्स क्वेश्चन काय दिलेला आपल्याला स्टार केलेला क्वेश्चन आहे मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मातीची भांडे बनवण्याचा व्यवसाय. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस.
Production cost of each cost is rupees 40 more than 10 times of total number of pots he makes in a one day. If production cost of all pots per day is rupees 600, find the production cost of one pot and the number of pots he makes per day. आपल्याला काय दिलेले तर एक मिस्टर कासम जे आहेत ते काही मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय त्यांचा आणि त्यांची प्रोडक्शन कॉस्ट दिलेली दिवसभराची. आता बघा जर समजा त्या माणसाने एका भांड्यासाठी जर 50 रुपये लागत असतील आणि त्याने 10 भांडी जर बनवली तर 50 गुणिले 10 म्हणजे त्याचं टोटल कॉस्ट होते 500 रुपये. आता अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन जे आहे ते तयार करता येईल. काय दिलेले आपल्याला त्याच्यामध्ये मिस्टर कासम समजा ते किती भांडे तयार करतात तर x भांडे तयार करतात. लेट मिस्टर कासम makes x number of pots per day. प्रति दिवशी x एवढी भांडे ते तयार करतात. मग या दुसरी एक अट त्याच्यानुसार काय तयार होते आपल्याला तर प्रोडक्शन कॉस्ट मिळते आपल्याला एका भांड्यासाठी किती दिलेली आहे आपल्याला बघा. प्रोडक्शन कॉस्ट देअरफॉर production cost of each pot is equal to काय सांगितलेलं आहे आपल्याला तर रुपीज 40 more than 10 times number of pots per day. आता 10 किती pots आहेत तर x आहेत म्हणजे 10 times म्हणजे 10 into x प्लस 40 एवढी जी आहे ती काय असेल तर एका प्रोडक्शन कॉस्ट एका भांड्यासाठीची. आता काय अट दिलेली आपल्याला तर जेवढी भांडे बनवतो आणि जेवढी प्रोडक्शन कॉस्ट आहे या दोघांचा गुणाकार जो आहे तो किती असणार आहे 600. बाय गिवन कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला की नंबर ऑफ पॉट्स x आहे एकाची कॉस्ट जी आहे ती किती आहे तर 10x + 40 हे एकाची कॉस्ट एवढे बनवतो रोजचे या दोघांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार किती येतोय 600. x into 10x 10x square plus 40 into x 40x हे 600 जे आहे ते बरोबरच्या पाठीमागे आले तर -600 इज इक्वल टू 0. 10 कॉमन मिळेल आपल्याला 10 कॉमन काढून घेऊ x स्क्वेअर प्लस 4x -60 इज इक्वल टू 0. 10 नाही कॉमन काढलं तर चालतं पण फॅक्टर्स पाडण्यासाठी थोडी अडचण होऊ शकते त्यामुळे कॉमन मिळत असेल आपल्याला काही कॉमन काढून घ्यायचं त्याचा अर्थ आपण 10 ने डिवाइड केलेल्या इक्वेशनला थ्रू आउट. आता -60 into 1 -60 च्या वर पाहिजे आपल्याला बेरीज करून जवळ किती आली पाहिजे 4 15 चूक 60 10 7 60 10 आणि 6 अशा वर पडतील. मायनसमध्ये आहे चार एका संख्येला मायनस चिन्ह कुठल्या संख्येला येणार आहे म्हणते तर +4 हे जे आहे ते बेरीज करून वजा पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येला आधी छोट्या संख्येला वजा म्हणजे x स्क्वेअर प्लस 10x -6x -60 इज इक्वल टू 0. त्या दोघांमध्ये कॉमन मिळते x कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय राहते x + 10 x + 10 -6 कॉमन मिळेल ब्रॅकेटमध्ये काय राहते x + 10 इज इक्वल टू 0. x + 10 दोन वेळा आहे एका ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 6 इज इक्वल टू 0. इथं पण सेम तसंच आहे दोन संख्यांचा गुणाकार शून्य आला आहे म्हणजे एक तर पहिली संख्या शून्य याचा अर्थ x + 10 इज इक्वल टू 0 और x - 6 इज इक्वल टू 0. देयर x इज इक्वल टू 0 - 10 और x इज इक्वल टू 0 + 6. आता x काय आहे तर दर दिवशी बनवलेली भांड्यांची संख्या आहे म्हणजे निगेटिव्हमध्ये असणार नाही बट x is number of pots therefore x is not equal to -10 therefore x is equal to 6. therefore Mr. Kasam makes 6 pots per day. Production cost बघा किती येते and production cost of each pot is equal to
10 into x, 10 into 6 plus 40, 10 into 6 is equal to 60 plus 40, 60 plus 40 is equal to 100. कॉस्ट असल्यामुळे कशामध्ये असते, रुपयामध्ये असते. 60 plus 40 100 rupees. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला, 7 क्वेश्चन बघा. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of the boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. आता काय दिलेलं आहे, तर तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करते 36 किलोमीटर अंतर दोघांमध्ये, आणि नदीमधनं प्रवास आहे. त्यामुळे आता काय असतं बघा, नदी प्रवास करत असताना पाण्याचा एक वेग असतो आणि बोटीचा एक वेग असतो. ज्यावेळेस आपण नदी जिकडेच्या बाजूला जाते त्या बाजूला प्रवाहित आहे त्या बाजूला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपला वेग जो आहे तो कसा असतो, तर नावेचा वेग, समजा नावेचा वेग जर x किलोमीटर असेल आणि पाण्याचा वेग जर y किलोमीटर असेल, तर दोन्ही मिळून बेरीज असेल x प्लस y जातानाचा. आता येतानाचा उलट्या बाजूला होतो. काय होतं, जर नावेचा वेग x किलोमीटर असेल आणि पाण्याचा वेग जो y किलोमीटर असेल, तर या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो येतानाचा स्पीड असेल आपला. सेम वापरायचं आपल्याला ती प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीवरून आपल्याला हे गणित करता येईल. बघा काय दिलेलं आहे, 8 hours to travel 36 return to the same spot. The speed of boat in still water. स्पीड ऑफ बोट म्हणजे बोटचं स्पीड सांगितलेलं तुम्हाला ते किती आहे, तर 12 किलोमीटर सांगितलेले, 12 किलोमीटर पर आवर. आता ज्यावेळेस प्रवाहाच्या दिशेने प्रवास करतोय त्यावेळेस स्पीड फक्त 12 किलोमीटर असेल का, नाही, 12 किलोमीटर प्लस समजा जर 1 किलोमीटर पर आवर हा स्पीड असेल पाण्याचा वेगाचा, पाण्याचा जो वेग तेवढा असेल, तर त्याचा एकूण स्पीड किती असेल, 12 प्लस 1 किलोमीटर पर आवर, 12 प्लस 1 किलोमीटर पर आवर. आणि उलट्या बाजूला येत असताना काय होतं, स्पीड बोटीचा तेवढाच राहणार आहे. ज्यावेळेस तो उलट्या बाजूने म्हणजे डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम येतो त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस 12 किलोमीटर हा बोटीचा वेग, पाण्याचा वेग जो आहे 1 किलोमीटर असेल, तर या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो असेल आता एकूण वेग त्याचा 12 मायनस एक्स किलोमीटर पर आवर. आता इथे आपल्याला दुसरा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला माहिती असावा लागतो. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला टाईमचा फॉर्म्युला मिळतो, तो म्हणजे काय, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय मिळतं बघा, एक टाईम दिलेला आहे आपल्याला, 8 तास लागतात त्याला वापस जाऊन वापस यायला, म्हणजे एकूण वेळ जो आहे तो किती आहे त्याचा, तर 8 तासाचा आहे. आता डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स किती आहे, 36 किलोमीटर आहे एकदा जातानाचं, डिस्टन्स 36 किलोमीटर. जातानाचा स्पीड त्याचा वेगळा आहे, तो किती आहे, 12 अधिक x आहे. येतानाचा स्पीड त्याचा वेगळा असेल. हे दोन्ही मिळून वेळ जो लागलेला आहे तो एवढा लागलेला आहे. हा जातानाचा वेळ आहे. आता येतानाचा वेळ जो आहे तो किती आहे, तर अंतर तेवढंच आहे पण स्पीड मात्र चेंज झालेलं आहे, 12 वजा x. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला मिळते. आता काय काय याच्यामध्ये बघा, हा टाईम आहे कोणाचा, हा टाईम आहे नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा, हा जो टाईम आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध येण्याचा, जाण्याचा आणि येण्याचा मिळून टाईम किती दिलेला आपल्याला, तर 8 तास दिलेला आहे. अशा पद्धतीने गणित आपल्याला आता फक्त मॅथमॅटिकली लिहायचे आणि पुढचं उत्तर जे ते काढायचं. काय दिलेलं आहे आपल्याला, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर, x किलोमीटर पर आवर. देअरफॉर त्याचा डाऊनस्ट्रीमचा स्पीड काय असेल ते पण लिहूया आपण. देअरफॉर प्रत्येक डाउनस्ट्रीम स्पीड इज इक्वल टू, डाउनस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने, त्याचा पाण्याच्या प्रवाहाचा वेग x, त्याच्या बोटीचा स्पीड जो आहे तो 12 किलोमीटर दिलेला आहे आपल्याला, तर x प्लस 12 किलोमीटर पर आवर हा त्याचा जातानाचा वेग असेल. प्रतीक अपस्ट्रीम स्पीड इज इक्वल टू x मायनस 12 मायनस x प्लस 12 दिले आपण त्यामुळे थोडे 12 मायनस x किलोमीटर पर आवर. आता जो फॉर्म्युला आपण काढला तो फॉर्म्युला लिहूया आपण. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, therefore by given condition, काय कंडिशन दिली आपल्याला, 8 तास त्याला जाऊन यायला लागते. 8 तास म्हणजे हा टाइम झाला, 8 तास
8 तासामध्ये तो जाऊन वापस येतो, याचा अर्थ जातानाचाच एक वेळ असेल, येतानाचा एक वेळ असेल. डिस्टन्स सेम आहे, 36 किलोमीटर त्याला ट्रॅव्हल करायचं आहे. 36 किलोमीटर जातानाचा स्पीड त्याचा वेगळा आहे, तो किती आहे, x+12 किंवा 12+x. येतानाचा स्पीड किती आहे त्याचा, तर येतानाचा स्पीड वेगळा आहे, 36 डिवायडेड बाय x 12 - x, याला पण आपण 12+x लिहू. आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. बघा मी दोन्ही छेद जे आहेत ते वेगवेगळे, त्यामुळे काय होतात इथे 8 बरोबर छेद सारखा नाही येऊन छेदाचा गुणाकार करून घेऊया आपण. 12+x एका ब्रॅकेटमध्ये, 12 - x दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 36 इन ब्रॅकेट 12 - x प्लस 36 इन ब्रॅकेट 12+x. आता 36 इथे कॉमन मिळतात, ते कॉमन काढून घेऊ. therefore 8 = 36 इन ब्रॅकेट काय राहते बघा, 36 कॉमन मिळाल्यानंतर 12 - x आहे तिथे, 12 - x प्लस 12+x डिवायडेड बाय या दोघांचा 12+x आणि 12 - x, 12 + x 12 - x आहे इथे. a अधिक b, a वजा b आहे म्हणजे a वर्ग वजा b वर्ग. a वर्ग म्हणजे 12चा वर्ग 144 वजा x वर्ग. आता 8ने इकडे गुणून घेऊ आपण. 8 कंसामध्ये काय मिळते आपल्याला, 144 वजा x वर्ग बरोबर 36. इथे काय राहिले आता, हे वजा x अधिक x कॅन्सल झाले, 12 आणि 12 किती झाले, 24. आता या दोघांमध्ये काय काय मिळते आपल्याला बघा, 144 वजा x वर्ग बरोबर 36 गुणिले 24. हे गुणाकारातले 8 इकडे भागाकार देतील, 8 × 8, 8 × 24. काय राहते तिथे 144 वजा x वर्ग बरोबर 36 गुणिले 3 म्हणजे 108. therefore x² = x² बरोबरच्या पुढे गेले 108 अलीकडे येतील, 144 वजा 108, 144 वजा 108 म्हणजे किती येते 36. therefore स्क्वेअर रूट काढून x = काय येते 36 वर्ग, पण 2 वेळा येते अधिक वजामध्ये, x = ±6. बट x काय स्पीड ऑफ वॉटर करंट, तर तो मायनसमध्ये असणार नाही. बट x इज स्पीड, therefore x is not equal to -6. therefore x is equal to what, 6 km/h. therefore speed of water current, therefore speed of water current is equal to 6 km/h. 6 km/h. 8वा प्रश्न काय दिला बघा आपल्याला. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete a certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? आता आपल्याला काय दिलेले, काही एक काम आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस जास्त लागतात पिंटूला, कोणापेक्षा तर निशूपेक्षा. म्हणजे आपल्याला काय सरळ सरळ निशूचं जे दिवस आहेत कामाचे ते मानावं लागतात. लेट Nishu takes X days to complete a certain work. Therefore, Pintu takes X plus 6 days. To complete that work. To complete that work. बघा आता निशू X दिवस लागत असेल निशूला एक काम पूर्ण करायला, तर निशूचं आहे ना एका दिवसातलं काम किती असेल. therefore work done in 1 day by Nishu is equal to, जर पूर्ण काम करायला x दिवस लागत असतील तर एकाच तो किती काम करत असेल, तर 1च्या दिवसांनी x एवढं काम तो करतोय. त्याच्यानंतर सिमिलरली वर्क डन इन 1 डे बाय Pintu इज इक्वल टू किती आहे, तर
1च्या स्थानी x अधिक 6 एवढं काम तो एका दिवसामध्ये करणार आहे एकट्याने. आता आपल्याला दिलेलं काय, एक काम जे दोघं जण मिळून 4 दिवसामध्ये संपवत आहेत. 4 दिवसामध्ये त्यांचं काम किती असेल, तर एका दिवसामध्ये जर 1च्या स्थानी x काम असेल तर 4 दिवसामध्ये किती काम असेल, 1च्या स्थानी x म्हणजे 4, म्हणजे 4 दिवसामधलं काम मिळालं. याचं पण किती असेल, 1च्या स्थानी x अधिक 6 गुणिले 4 म्हणजे 4 दिवसामधलं काम मिळालं. या दोघांची बेरीज किती असणार आहे, ते एक काम पूर्ण होणार आहे म्हणजे 1 असणार आहे. therefore by given condition, therefore by given condition 4 दिवसामधलं निशूचं वर्क 4 गुणिले 1च्या स्थानी x अधिक 4 दिवसातलं पिंटूचं वर्क 4 गुणिले x अधिक 1च्या स्थानी x अधिक 6 बरोबर किती, एक काम पूर्ण होतं. मग काय आला याच्यात बघ, 4च्या स्थानी x अधिक 4च्या स्थानी x अधिक 6 बरोबर 1. वरच्या बाजूला 4 कॉमन काढून घेऊ आपण. काय आता येतं आता, 4 कंसामध्ये 1च्या स्थानी x अधिक 1च्या स्थानी x अधिक 6 बरोबर 1. 4 बरोबरच्या पुढे जातील आणि या दोघांचं गुणाकार बेरीज करायची आपल्याला. बेरीज करण्यासाठी छेद सारखा नाही, छेद सारखा करावा लागेल आपल्याला. छेद कसा सारखा होईल, x कंसामध्ये x अधिक 6 दोघांचा गुणाकार झाला छेदाचा, तिरका गुणाकार करा. x अधिक 6 गुणिले 1 म्हणजे x अधिक 6 आणि 1 गुणिले x म्हणजे अधिक x बरोबर. हे 4 जे आहेत ते गुणाकारातले भाग बनत आहेत 4. आता वरच्या बाजूला काय येते, x अधिक x म्हणजे 2x अधिक 6 खालचा गुणाकार करू, x गुणिले x म्हणजे x वर्ग अधिक 6x बरोबर 1च्या स्थानी 4. तिरका गुणाकार करूया परत, x वर्ग अधिक 6x गुणिले 1 म्हणजे x वर्ग अधिक 6x बरोबर 4 ने गुणून 4 गुणिले 2 4 दोन्ही 8x 6 24 हे बरोबरच्या पाठीमागे घेऊन x वर्ग अधिक 6x हे बरोबरच्या पाठीमागे वजा 8x आणि वजा 24 होतील बरोबर 0. x वर्ग अधिक 6 वजा 8 म्हणजे वजा 2x वजा 24 बरोबर 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला एक मिळाला आता इथे. या क्वाड्रॅटिक इक्वेशन आता जे फॅक्टर्स पडतील त्या फॅक्टर्सनुसार आपल्याला उत्तर येईल जायचं. काय बरं, वजा 24 पाहिजे गुणाकार, वजा 24 पाहिजे गुणाकार आणि त्याची बेरीज वजावरती वजा 2 आली पाहिजे. काय वेळ पडते, 12 24 6 4 8 3 त्याच्यातले फक्त 6 आणि 4 पाहिजेत आपल्याला. का बरं, दोघांमधला डिफरन्स किती, वजा 2. मग साईन कशा लागतील, -+4 म्हणजे हे 2 आपल्याला मिळाले. therefore काय अवयव पडले आता, x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. therefore x कॉमन मिळेल पहिल्या दोघांमध्ये, x कॉमन काढल्यास काय राहते ब्रॅकेटमध्ये, x - 6 प्लस 4 कॉमन मिळेल ब्रॅकेटमध्ये काय राहते, x - 6 इज इक्वल टू 0. x - 6 आणि x + 4 हे एक ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये या दोघांचं गुणाकार जाऊ 0. therefore x - 6 इज इक्वल टू 0 और x + 4 इज इक्वल टू 0. therefore x इज इक्वल टू 0 + 6 म्हणजे +6 और x इज इक्वल टू 0 - 4 0 - 4 -4. आता x काय आहे, तर दिवस आहेत, डेज आहेत म्हणजे बट x आर काय, डेज. डेज निगेटिव्हमध्ये असतील का, नाही. therefore x इज इक्वल टू, x इज नॉट इक्वल टू -4. therefore x इज इक्वल टू 6. आता प्रत्येकाचं वेगवेगळं दिवस काढले आपल्याला. निशूसाठी किती आहेत, एक्सच आहेत म्हणजे निशू टेक्स. therefore निशू टेक्स x डेज म्हणजे किती, 6 आले, 6 डेज. अँड पिंटू टेक्स, पिंटू टेक्स x + 6 म्हणजे 6 + 6 किती झाले, 12 डेज टू कंप्लीट that work. Ninth question काय दिले बघा आपल्याला, if 460 is divided by a natural number, quotient is 6 more than the 5 times the divisor and remainder is 1, find the quotient and divisor. आता आपल्याला याच्या आधी एक गोष्ट माहिती असायला पाहिजे, म्हणजे या त्यांच्यामध्ये रिलेशन काय असतं. डिव्हिडंड इज इक्वल टू काय असतं, डिव्हिजर
into quotient प्लस रिमाइंडर या स्वरूपामध्ये कुठल्याही संख्येचा भागाकार जो आपल्याला लिहिता येतो. डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजन इंटू कोशंट प्लस रिमाइंडर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आणि त्याच्यानुसार गणित करायचं. काय दिलेलं आहे आपल्याला 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर. डिवायडेड बाय जो ज्याने डिवाइड करतो तो म्हणजे काय असते तर डिव्हिजर असते. मग लेट डिव्हिजर इज इक्वल टू लेट डिव्हिजर बी x. therefore काय दिलेलं आहे आपल्याला कोशंट एक अट दिली आपल्याला. therefore कोशंट इज इक्वल टू किती 6 more than 5 times the divisor. 6 more than 5 times 5 times कोणाच्या डिव्हिजरचे 5 times म्हणजे 5x प्लस 6 आणि रिमाइंडर एक सांगितलेलं आपल्याला तो किती आहे तर 1. रिमाइंडर किती दिलेलं आहे 1 बाय गिवन कंडिशन. काय असतं तो फॉर्म्युला वाटतं तर लिहून ठेवा माहिती. डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड किती दिलेलं आपल्याला ते पण बघा. डिव्हिडंड किती दिलेलं आपल्याला 460 इज इक्वल टू डिव्हिजर किती आहे तुमचा डिव्हिजर आहे x. कोशंट किती सांगितलेलं आहे तुमचं कोशंट किती आलेलं आहे 5x प्लस 6 5x प्लस 6 आणि रिमाइंडर किती दिलेलं आहे 1. आता ह्या इक्वेशनला फक्त आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये फॉर्म करून सॉल्व्ह करायचं. आता 460 इज इक्वल टू काय होतं x इंटू 5 म्हणजे 5x स्क्वेअर x इंटू 6 प्लस 6x प्लस 1. आता 5x हे 460 च्या बरोबरच्या पुढे घेऊन जाऊ. 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू 0. 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. असं पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळाले. काय काय केलं बघा आपण फॉर्म्युला वापरायचे. a इज इक्वल टू 5 b इज इक्वल टू प्लस 6 अँड c इज इक्वल टू मायनस 459. b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढू. b स्क्वेअर मायनस 4ac b ची व्हॅल्यू आहे 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c 6 स्क्वेअर 36 मायनस 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 प्लस होईल 5 into 4 20 into 4 5 into 4 20 into 4 59 9180 plus 36 606 831 11 2 9216. b square minus 4ac is equal to 9216. Therefore x is equal to minus b plus minus square root b square minus 4ac divided by 2a minus b minus 6 plus minus square root मध्ये 9216 divided by 2 into a ची व्हॅल्यू 5. 9216 काय असतं स्क्वेअर रूट असेल ते आपल्याला चेक करावं लागतं. स्क्वेअर रूट काढायचं आपल्याला काहीच तरी. आता हे थोड्या वेळासाठी अंदाजे पकडून घ्यावं लागतं आपल्याला. एक लक्षात घ्या गोष्ट 90चा जर वर्ग केला आपण तर तो येतो 8100. मग त्याच्यानुसार 90च्या पुढची संख्या असणार आहे ज्याचं वर्गमूळ जे आहे ते 9000 ज्याचा वर्ग जो आहे ते 9216 असणार आहे. एकक स्थानी 6 आहे याचा अर्थ वर्गमूळ जे निघणार आहे ते एकतर त्याच्या एकक स्थानी संख्येचे 4 असेल किंवा 6 असेल. 94 किंवा 96 अशी संख्या असू शकते. आपण 96 घेऊन बघितलं 96 उत्तर आपलं येते. त्यामुळे उत्तर काय येतं -6 प्लस मायनस 96 2 into 5 10 -6 plus 96 divided by 10 or x is equal to -6 minus 96 divided by 10. 96 minus 6 90
divided by 10 which is equal to 9 or x is equal to 96 minus 6 minus 2 आहे म्हणजे मायनस मायनस बेरीज होईल -12102 divided by 10. आता x is a natural number, therefore x is not equal to -102 divided by 10. therefore x is equal to किती आलं 9. आता कशाची किंमत काढायची तर आपल्याला एक डिव्हिजर आणि कोशंट. डिव्हिजर तर आला आपला, therefore डिव्हिजर इज इक्वल टू 9. आता कोशंट काढायचं आपल्याला, therefore कोशंट इज इक्वल टू काय, कोशंट इज 6 more than 5 times 5 into x, x ची व्हॅल्यू आहे 9 प्लस 6 5 into 9 म्हणजे 45 प्लस 6 45 प्लस 6 म्हणजे 55. कोशंट पण मिळालं आणि डिव्हिजन पण मिळालं. हा प्रश्न काय दिला आपल्याला, एक ट्रॅपेझियम दिलेला आहे आणि त्याचा एरिया सांगितलेला आपल्याला. एरिया सांगितलेला आहे तो 33 सेंटीमीटर. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू 33 सेंटीमीटर स्क्वेअर. एवढा एरिया सांगितलेला आहे आणि काही मापं दिलेली आहेत आपल्याला फिगरमध्ये. काय काय दिलेलं आहे बघा. ज्या पॅरलल साईड आहेत AB आणि CD त्या दोघांचे मापं दिले. ABचं x आहे, CDचं 2x + 1 आहे, याची परपेंडिक्युलर हाईट दिली होती x - 4 आहे आणि दोन बाजू जे आहेत त्या इक्वल साईड इक्वल मापाच्या आहेत त्या x म्हणजे x - 2 अशा दोन बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे काय, सगळ्या बाजू काढा या चौकोनाच्या. आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे तो म्हणजे काय, तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझियम समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू काय असतं 1/2 इंटू पॅरलल साईडची ज्या आहे पॅरलल साईड त्या दोघांची बेरीज असते. म्हणजे या AB प्लस CD इंटू हाईट. हाईट किती आहे इथे A. अशा पद्धतीने आपल्याला ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आहे तो क्षेत्रफळाचा समांतर बाजूंची बेरीज मिळाली उंची असं गेलं आणि 102 गुणलं की आपल्याला ट्रॅपेझियमचं एरिया मिळतो. आता इथे एक ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ते सगळ्या मापपत्र दिलेले आहेत, ते फक्त ठेवलेले आहेत किमती आणि त्याच्यानुसार गणित काढायचा प्रयत्न केलेले. काय आहे ते बघा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम तुम्हाला दिलेले आहे ते म्हणजे 33 बरोबर 1/2 कंसामध्ये AB अधिक CD. AB किती आहे x अधिक CD किती आहे, CD आहे 2x अधिक 1 2x अधिक 1 गुणिले AM किती आहे x - 4 x - 4. हे दोन गुणाकारात तिकडे 33 गुणिले 2 म्हणजे 66 बरोबर. या दोघांचा गुणाकार करूया, या बेरीज करूया. x अधिक 2x म्हणजे 3x अधिक 1 गुणिले x - 4. आता या दोघांचा गुणाकार करून घेऊया आपण. 3x गुणिले x म्हणजे 3x वर्ग, 3x गुणिले -4 म्हणजे -12x अधिक x गुणिले 1 म्हणजे x - 4 हे 66. आता याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं आपल्याला. 66 बरोबर 3x वर्ग -12x अधिक x म्हणजे -11x - 4. या 66ला बरोबरच्या पुढे घेऊन जाऊन काय मिळते बघा. 3x वर्ग -11x - 4 अधिक 66 बरोबरच्या पुढे की -66 होते. म्हणजे काय मिळते 3x वर्ग -11x - 4 आणि 66 म्हणजे 70 बरोबर 0. 70 गुणिले 3 म्हणजे 210 -210च्या अवयव पाहिजे आपल्याला. त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -11 आली पाहिजे. म्हणजे 21 आणि 10 अशा अवयव पडतील याचे. 21 - 10 म्हणजे 11 येते, पण -21 अधिक 10 अशा अवयव पडतील. 3x² -21x प्लस 10x -70 इज इक्वल टू 0. या दोघांना कॉमन मिळते 3x कॉमन काढल्यावर ब्रॅकेटमध्ये काय राहते x - 7 प्लस 10 कॉमन मिळते ब्रॅकेटमध्ये काय राहते x - 7 इज इक्वल टू 0. x - 7 एका ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 10 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0.
एक्स मायनस 7 तरी 0 किंवा 3x प्लस 10 तरी 0. एक्स मायनस 7 इज इक्वल टू 0 और 3x plus 7 is equal to 3x plus 10 is equal to 0. Therefore x is equal to 0 plus 7. 0 plus 7 means 7 or 3x is equal to 0 minus 10 means minus 10. Therefore x is equal to minus 10 by 3. But x is x length but x is length, therefore x is not equal to minus 10 by 3. Therefore x is equal to 7. आता सगळ्या बाजूंची आपल्याला मापं काढायची म्हणजे ए बी किती आहे ए बी बरोबर एक्स म्हणजे 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बी सी आणि ए डीचं माप जे आहे ते सारखं असेल. ए डी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू किती दिलेलं आहे एक्स मायनस 2. एक्स मायनस 2 म्हणजे 7 मायनस 2 विच इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सी डीचं माप काढायचं आपल्याला. सी डी इज इक्वल टू किती दिलेलं आहे 2x प्लस 1. 2 इंटू 7 प्लस 1 2 इंटू 7 14 14 प्लस 1 म्हणजे 15 सेंटीमीटर.